स्टेजवरती यावं। सन्माननीय आदित्यराजे मराठे यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचे। मनामनातील दीप पाजळून आसमंत उजळते ही ज्योती, निरामयता आणि निर्भयता सहजही तापे सकल जना, दीपलक्ष्मी विनम्र वंदन आशीर्वाद बलते सकला। व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर या ठिकाणी दीपप्रज्वलन करीत आहेत। तमसोमा ज्योतिर्गम अंधारात प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या तेजाच्या पूजनाला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। दीपप्रज्वलनातून आपण अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना मा सरस्वतीला करूया। कलावंतांच्या सौंदर्याच्या ईश्वरा हे तुझे संस्कार, आज गोड मानवी घे आमच्या बाणीच्या वेळेचा हा झटका। एक दीप लाभू असा आदर्शाचा घेऊ असा, एक दीप लाभण्याचा सोहळा प्रमुख अतिथींच्या
धन्यवाद मेघराज भैया. या ठिकाणी लगेच ग्रामीण भागातून निर्माण झालेला हा मराठी चित्रपट बालविद्यालयाचं पोस्टर अनावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. सर्वांनी स्थानापन्न हवे अशी माणसं आपुलकीनं आपलेपणानं आपल्या निमंत्रणानं आपले काढून या ठिकाणी उपस्थित राहिली. त्यांचा आदरातिथ्य करणं, यथोचित सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. देवीच्या वाटेने जाणारे बरेच जण असतात, परंतु आपली स्वतःची वेगळी वाट निर्माण करणे फार थोडी माणसं असतात. अशा वेगळी वाट सुधारणाऱ्या, वेगळी वाट निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा आदर सत्कार होतो. या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचा सन्मान आपण आता करणार आहोत. सन्माननीय मेघराज राजे भोसले सर यांचा मी थोडक्यामध्ये परिचय देते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष, एक निर्भीड, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष आणि ज्ञानी व्यक्तिमत्व की त्यांचा मराठी रंगभूमीवरचा व्यासंग सर्वश्रुत आहेच तुम्हाला. परंतु डोळ्यात बरीच स्वप्न घेऊन उच्च शिक्षणासाठी ते गावाकडून ग्रामीण भागातून पुण्याला आले. शिक्षण घेत असताना त्यांनी समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राबद्दल शोध घेतला आणि या क्षेत्राने आयुष्यातील नवीन मार्ग त्यांना दाखवला. अगदी शून्यापासून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी शहरी राजवटीमध्ये लोककला सादर करण्याचा निर्णय घेतला आणि पांडव एंटरप्राइजेस नावाची त्यांनी संस्था स्थापन केली. थोड्याच कालावधीमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी नंतर नाटकांची निर्मिती केली. वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट निर्मितीसाठी त्यांचा कोणी हात धरू शकणार नाही असं मला वाटतं. मराठी चित्रपट निर्मितीमध्ये त्यांनी आपलं योगदान पाऊल ठेवण्याबरोबर त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्यांचा पहिलाच उपक्रम जाऊन तिथे खाऊ या म्हणजे चित्रपटगृहांमध्ये अतिशय हिट ठरला. त्याला तुफान लोकप्रियता मिळाली, यश मिळालं. त्यांच्याकडे जवळजवळ 14 स्टेज ड्रामा आहे. त्यांनी सुमारे 5 मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि तेव्हापासून या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मेघराज राजे भोसले हे नाव अतिशय परिचित असं उदयाला आलं. आता ते मराठी चित्रपटांच्या उद्योगांच्या अनेक चाहत्यांचे आदर्श बनलेले आहेत. कलाकारांचे समर्थन आणि संरक्षण करण्यासाठी ते परिचित आहेत. जे कोणी ग्रामीण भागातील कलाकार अडचणीत आहे किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहे त्यांना सहाय्य ते नेहमीच करतात. अशा कलाकारांना पुढे आणण्याचं काम मेघराज यांनी केलेलं आहे आणि म्हणूनच सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंत सहकार्याची वृत्ती असलेले सन्माननीय मेघराज सर यांचा सत्कार करण्यासाठी मी समर्थनी प्रोडक्शनचे निर्माते दिग्दर्शक सन्माननीय किरण गात्रे सर यांना विनंती करते की नेहमीच कलाकारांच्या अगदी मोठ्या भावाप्रमाणे सर्वांना साथ देणारं गंभीर नेतृत्व म्हणून त्यांचा परिचय आहे असे सन्माननीय मेघराज प्रिया यांचं सत्कार या ठिकाणी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांचा मी थोडक्यामध्ये परिचय करून देते. प्रवाह कितीही वेगवान असला तरी स्वबळावर मोठ्या किमतीने प्रवाहाविरुद्ध पोहणारी आणि यशस्वी होणारी मराठी अभिनेत्री सन्माननीय प्राजक्ताबाई नवनाळे आपल्या या कार्यक्रमासाठी आपण जर उपस्थित राहिल्या कार्यक्रमाची शोभा
या आघाडीच्या चॅनलवरील मालिका प्रेमाचा गेम सेम टू सेममध्ये रंजू या मध्यवर्ती भूमिकेमुळे त्याचं स्वप्न पूर्ण झाले. छोट्या पडद्यावरील हा प्रवास इथे संपला नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजला आहे. सिरियलमध्ये मुलगी झालीमध्ये अभिनयाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. कलर्स मराठी या आघाडीच्या चॅनलवरील जीव माझा गुंतला या सिरियलमध्ये श्वेता ही भूमिका त्यांनी अतिशय ताकदीने साकारली आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी माझ्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद करत आहे. त्यानंतर सन्माननीय तात्यासाहेब देडे अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष, मूळचे बारामती तालुक्यातील मासाळमध्ये राहणारे कलाक्षेत्रामध्ये त्यांना अभिरुची आहे आणि म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा सत्कार सन्माननीय दिग्दर्शक किरण गाजरे सर करतील. किरण गाजरे सरांनी विनंती करते की त्यांनी तात्यासाहेब देडे यांचा सत्कार करावा. त्यानंतर रंगबाजी या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक सन्माननीय विकास जाधव सर, पेशाने कला शिक्षक, रयत शिक्षण संस्थेमध्ये सध्या ते कार्यरत आहे. कलेची उत्तम जाणणारी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे विकास जाधव सर. मेघराज सरांना मी विनंती करते की त्यांनी विकास जाधव सरांना शिक्षण क्षेत्रातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नावलौकिक या परिसरामध्ये आहे. केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. वक्तृत्व, कथाकथन, एक पात्री प्रयोग याच्यामध्ये त्यांनी त्यांचा हातखंड आहे. वेगवेगळ्या प्रयोगांचं सादरीकरण ते करतात. असे बहुरंगी व्यक्तिमत्व आदरणीय संजय जाधव साहेब यांचा सत्कार सन्माननीय मेघराजजी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर प्रदीपजी कोथमिरे काही कारणानिमित्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाही. सन्माननीय दत्तात्रय सावंत सर, ऊस भारताचा प्राचीनचा लेखक, समाजामध्ये घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपल्या लेखणीतून वाचा फोडणारे लेखक म्हणून दत्तात्रय सावंत यांची ख्याती आहे. माझी शिकविरो म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांची ख्याती कार्य आहे. त्यांचा सत्कार सन्माननीय राजे भोसले साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कोणत्याही कलाकृतीची निर्मिती करण्यासाठी सजगता महत्त्वाची आहे आणि संवेदनशील मन जर असेल आणि समाजमन व्यक्तिमन जाणून घेण्याची त्यांच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर उत्तम कलाकृतीची निर्मिती होते. अशी उत्तम कलाकृती निर्माण करणारे सन्माननीय दत्तात्रय जाधव साहेब यांचा सत्कार किरणजी गाजरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते.
झुले सर यांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय मेघराज सर यांना मी विनंती करते. एका हरभरणी रंगकर्मीचा या ठिकाणी सत्कार होता. यानंतर सन्माननीय आदित्य राजा मराठे यांना मी स्टेजवर निमंत्रित करते. गाडी कुंदराची खेळ अल्बम सॉन्ग गव्हर्नमेंट्स नावाचा ऑलरेडी चॅनलचे ते ओनर आहेत. आदित्य राजा मराठी प्रोडक्शनच्या माध्यमातून त्यांनी विविध अल्बम सॉन्ग तयार केलेले आहेत. राजे भोसले साहेब यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर संसाराची या मराठी चित्रपटाच्या निर्माते म्हणून त्यांनी आपलं नावलौकिक बघावला ते सन्माननीय अनिल जाधव सर यांचा सत्कार भैयांच्या हस्ते करावा अशी त्यांना विनंती करते. सन्माननीय रामदास जगताप सर, सुभाष मात्रे सर, विष्णू भारती सर. यानंतर सन्माननीय उद्योजक मानसिकराव जाधव साहेब यांचा सत्कार सन्माननीय तात्यासाहेब वेळेकर. तात्यासाहेबांना मी विनंती करते की त्यांनी मानसिकराव जाधव साहेबांचा सत्कार करावा. यांचा सन्मान सन्माननीय तात्यासाहेब वेळेकर. तात्यासाहेबांना मी विनंती करते की त्यांनी सचिन गाजरे साहेबांचा सत्कार करावा. त्याचबरोबर श्रीकांत राणे यांचाही सत्कार होतो आहे. श्रीकांत राणे सचिन गाजरे यांचा सत्कार तात्यासाहेब वेळेकर हस्ते होत आहे. श्रीकांत राणे सर यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद वेळेसाहेब. समर्थ फिल्म प्रोडक्शन रेकॉर्डिंग प्रोडक्शनचे निर्माता आणि दिग्दर्शक सन्माननीय किरण राजे सर यांचा मी अगदी थोडक्यामध्ये परिचय करून देते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते वाढले आणि तिकडे येण्याआधी त्यांनी मार्केटिंगमध्ये काही वर्ष काम केलं. छोटे मोठे व्यवसाय केले. ITI डिप्लोमा इन स्टेनोग्राफर हे शिक्षण त्यांनी घेतलं. BCom त्यांनी शिक्षण नोकरी करायची नाही हे त्यांनी आधीच ठरवलं होतं आणि म्हणून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरुवातीला उभारल्या. सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. आज आपण या ठिकाणी
प्राजक्ता नवनाळे, जीव माझा गुंतला तिथे आदित्य राजे मराठे, गाडी मुलाची फेट, त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. तसेच जय झुमरे, तुला फिरवीन माझ्या गाडीवर फेट. तसेच अनिल जाधव, उमापूर ऑर्केस्ट्रा, तसेच धुंद संस्थेचे निर्माते ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सहर्ष असं स्वागत करतो. आमचे समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि प्रेमाने करते. तर मित्रांनो, आज या ठिकाणी एकत्र येण्याचं कारण की आज आपण सर्वांना या ठिकाणी बोलवले. बोलण्याचं कारण आज संस्कृतीचा वर्ग आहे. हा आपण फर्स्ट टाइम बोलवलं सगळ्यांना आणि तुम्ही एवढं भरपूर प्रेम दिलं, सर्व एकत्रित आला. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. एकत्र येण्याचं कारण म्हणजे आज आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेचसे कला क्षेत्रात काम करणारे आहेत. आवड असते कुठेतरी वाव भेटण्यासाठी युट्यूबवरती आपल्याला एक कला निर्माण असेल तर पुढची कुठलीही गोष्ट आपलं सहज आणि सोपी पाहायला भेटते. त्याचप्रमाणे दिग्दर्शक तितकंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन किंवा DOP हे तितकेच महत्त्वाचे आहे. तर आज सर्व क्षेत्रातली या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, वेब सिरीज चालू करत असताना की कलाकारच आहे, त्याच्यामुळं आपण कुठलीही कार्य करत असताना वेब सिरीजच्या माध्यमातून म्हणा, चित्रपट बनवत असताना म्हणा, एखादं कार्य हातामध्ये घेतल्यानंतर ते पूर्णत्वास न्यायची जबाबदारी दिग्दर्शकाची आहे. त्याच्यासोबत निर्माता उभं राहायला पाहिजे. त्याच्यामुळं सर्व कलाकारांनी त्यांना साथ दिली पाहिजे. आणि कुठल्याही वेब सिरीजमधले असतील, आपल्या शेजारचे असतील किंवा बाहेरचे असतील, ते पण आपले मित्रच आहेत, हेही आपले मित्रच आहेत. तर आपण आज थोडासा प्रयत्न केला, प्रयत्न आपल्या यशस्वी झाल्यासारखं वाटतंय की सगळ्या भागातले वेब सिरीज या ठिकाणी आले. तर पुन्हा एकदा त्यांचं मनापासून सहर्षाचं स्वागत करतो. तर आता हे क्षेत्र आता बघा, युट्यूबमध्ये सगळेजण बनवतात, व्हिडिओज बनवतात, पण हे करत असताना आम्ही काय केलं तर बालमित्र नावाचा वेब सिनेमा मी केला होता. आता हा बालमित्र लोकांना वाटेल की म्हणजे तुमच्यासारखा वाटेल हा बालमित्र खूप दिवस शूटिंग लागला असेल, किरण पवार असतील, राजदत्त पाटणकर असेल, साक्षी फरकाडे असेल, त्यांनी कलाकारांनी भरपूर साथ दिली आणि त्यांना माहिती कला क्षेत्रामधलं की ॲक्टिंग कशी असावी. कारण की सगळ्या ॲक्टर त्यांच्यासोबत काम करायला काहीच हरकत वाटत नाही, कारण ते आपले काम एकजुटीने करतात आणि ती कलाकृती सादर करायला वेळ लागत नाही. छोटे प्रोजेक्ट हे आपले 2 ते 3 दिवसात होतात. पण आपण अशी किती वेब सिनेमा बनवू शकतो. आज एक्सप्लेअरला आमचा गेला हे तुमचा जाऊ शकतो. तुम्ही हॅलो तुमचाही जाऊ शकतो. म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित येऊ. आज MX प्लेअर OTT प्लॅटफॉर्म हा सगळ्यांना आता जवळचा झालाय आणि YouTube नंतर आज MX प्लेअर किंवा अजून भरपूर OTT प्लॅटफॉर्म आहेत, त्याला आपण सादर करू शकतो. आउटपुट आपलं चांगलं मिळू शकतं. हे सर्व कलाकार निर्माता दिग्दर्शक सगळे एकत्र आले, टीम जर एकत्र आली तर ह्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणून आज त्याचं छोटंसं स्वरूप आपल्या कार्यक्रमामध्ये आणले. तसंच बालमित्र हा सिनेमा आम्ही आता शूट करणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. काही चित्रपट कुठं रिलीज होते ते आपण पुढच्या वेळेस पण असाच एक छोटासा कार्यक्रम घेऊ. आणि बाहेर सांगायचं आहे की आज जेवढं बारामतीला परिसरातील जेवढं कलाकार वगैरे आहेत संपूर्ण तुमच्या पाठीशी असे खंबीरपणे उभे राहतील भविष्यातही. आणि असं तुमचं प्रेम हे आम्हाला सदैव आमच्या पाठीशी असावं असं मी बाहेर विनंती करतो. आणि पुढील सूत्र मॅडम देतो. पुन्हा सर्वांना
लफडेबाज वेब सिरीजची निर्मिती सन्माननीय तात्यासाहेब भिडे आणि किरणजी गाजरे यांनी केलेली आहे. या वेब सिरीजचे नाव उज्ज्वल होण्यासाठी त्यातील सर्व कलाकारांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहेत. एकत्रित टीमने काम केलं आणि म्हणून उत्कृष्ट वेब सिरीज होऊ शकली असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. एकीचं बळाने मिळतं. तर अशा या अरुंदरी सुंदरी वेब सिरीजमधील सर्व कलाकारांचा सत्कार सन्माननीय मेघराज सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि या कलाकारांचा उत्साह तुम्ही गुणित करावा. मी या टीमला सुंदरी 1 ते पर्व 1 ते 4 या टीमला मी स्टेजवर निमंत्रित करते. सुंदरीची संपूर्ण टीम पटकन तुम्ही स्टेजवर या. सुंदरी वेब सिरीज प्रमाणे रसिक मायबापांनी शेवटचं पान या वेब सिरीजला अक्षरशः डोक्यावर घेतलं. तर रामनाथ जगताप दिग्दर्शक चांगला चौकीच्या काळामध्ये आणि टीम. त्याच्यानंतर अतुल वालेराव दिग्दर्शक न संपणारी गट इंदापूर. इंदापूर तालुक्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात चालत असलेली अतुल वालेराव दिग्दर्शित न संपणारी गोष्ट या ठिकाणी सत्कार होते. स्वागत. त्याच्यानंतर असलम शेख दिग्दर्शक बुधारी आणि टीम अतिशय कमी कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वेब सिरीज गाजते. त्याचे असलम शेख दिग्दर्शक आणि बुधारी टीम पुढे या. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर स्वप्नील गायकवाड दिग्दर्शक प्रमाणिका शॉर्ट फिल्म. त्याच्यानंतर महादेव दिग्दर्शक नवयुग आणि टीम.
कॅम्पिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. तसेच महादेवजवळ दिग्दर्शक नवदीप आणि टीम धन्यवाद. अमृत जांभळे, किरण जांभळे या ठिकाणी संपूर्ण या टीममध्ये काम करतात. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. त्यानंतर मोहम्मद समाजार दिग्दर्शित कॉमेडीचा कट्टा आणि टीम दिग्दर्शित त्यानंतर किसन मोरे दिग्दर्शित प्यारीवाली लव्ह स्टोरी त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. किसन मोरे दिग्दर्शित प्यारीवाली लव्ह स्टोरी तर आता या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला ज्या जोडीने कल्पना हसवली अशी जोडीमध्ये पांडुरंग वाघमारे आणि टीम आज या ठिकाणी यांचा सत्कार आपण शेवटी ठेवलाय. म्हणजे नक्कीच तुम्हाला काहीतरी कॉमेडी ऐकायला भेटणार आहे. थोडंसं एक विनोद करून दाखवतील आपल्याला थोडंसं. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. या ठिकाणी किरण सर यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि मी एक छोटासा मिमिक्री आर्टिस्ट आहे, तर मी काही माझी मिमिक्री तुमच्यावर सादर करतो. नावली तर नक्कीच टाळ्या वाजवा. सर्वप्रथम निळूभाऊ जर या कार्यक्रमाला आले तर कशा पद्धतीने बोलतील? या कार्यक्रमाला उपस्थित राहिला लय भारी वाटलं. नसता राहिला तर शांतला वाढवून घेतला असता. धन्यवाद. त्यानंतर सह्याद्री शिंदे बोलले असते तर कशा पद्धतीने बोलले असते? म्हणजे तिला सरांना बोला म्हणजे काय एवढा मोठा सन्मान भेटला म्हणजे ते काय छोटे लोक नाही मोठे लोक आहेत. त्यानंतर झालं बघे इकडे सुंदरी आहे आणि तिकडे पण सुंदरी
धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. बालमित्र टीम किरण पवार. जी बालमित्र तुम्ही NSPला पाहत असाल, टेक्निकल टीम राज पाटणकर, किशोर मोरे, अंकुश सवाला. जी पाच मित्र तुम्ही NSPला पाहत असाल, त्याचं सिनेमॅटोग्राफी किरण पवार आणि एडिटिंग हे त्यांनीच केलं आहे. आणि जे पोस्टर समोर जो पाहताय ते किरण पवार यांनी केलेलं आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. बारामती म्हटलं की त्यांचं नाव घेतलं जातं. मला अतिशय आनंद होतो की बाबा चांगला चौकरीचे
आवडला जातो सगळे सेलिब्रिटी असतात. कदाचित भविष्य काळामध्ये बारामतीमध्ये असं एखाद्या फंक्शन घ्यावं लागेल की यात सगळे नवोदित करावं नाही आणि त्यांना हे सेलिब्रिटी त्यांचं हे करते. बोलते आणि की आपल्या याच्याबाबत बोलायला प्राजक्ता मॅडम इथं आहेतच. एक सेलिब्रिटी आले तर भविष्यात अजून सेलिब्रिटी येतील कौतुक करतील अशा पद्धतीचा आपल्या कलाकृती बनवणं गरजेचं आहे. हे करत असताना मित्रांनो सांगतो की रंगभूमी होतो आपण काम केलं पाहिजे. आज आमचे आनंदी जाधव आहेत. बरेच वर्ष मी 95 पासून प्रोड्युसर आहे, 95 चा प्रोड्युसर आहे. मी इतक्या वेळ मी कला क्षेत्रातले सगळेच प्रकार केले. मी आता आपण गावाला सगळे म्हणून सांगतो. मी स्वतः लावणीपणात कार्यक्रम केला, मी भावगीत भक्तिगीताचा प्रोग्राम केला, मी ऑर्केस्ट्रा केला, मी लावणी केली, मी टुरिंग टॉकीज चालवतो, थिएटर स्वतः अनुभव घेण्यासाठी की थिएटर काय असतं मी स्वतः थिएटर चालवतो. त्यानंतर मी सिरियल बनवल्या, मी नाटक बनवले, मी नंतर वेब सिरीज केल्या, नंतर फिल्म केल्या आणि आता चित्रपट बनवणार. गेली 25 वर्ष सातत्याने या क्षेत्रात काम करतो. मराठीमध्ये जर कॉर्पोरेट कोणी आणलं असतं तर मी पहिल्यांदा इनफिल्म ब्रँडिंग काय असेल आता जे जाहिराती मिळतात किंवा काय मी पहिल्यांदा आणलं. तर ही सुरुवात करत असं आपण सातत्य ठेवलं पाहिजे. आता बरेच ब्रँड्स आहेत की ज्यांना ग्रामीण भागामध्ये जायचे अशा काही कंटेंट शोधत आहेत. त्यांना इन्फिल्म ब्रँडिंग झालं तर तुम्हाला सुद्धा प्रोडक्शनमध्ये अतिशय कमी बजेटमध्ये मिळतं की तुम्हाला गॅरंटेड उत्पन्न मिळू शकतं. त्याचबरोबर तुम्हाला स्टेजवर काय करायचं प्रत्येकाला आवडतं. मला संदर्भ येतात मला पदावर भेटतात. आमचे महामंडळाचे 10 ऑफिसेस आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांना लगेच स्क्रीनवर यायचं असतं. तर आपण सुरुवात रंगभूमीवर करावी. त्यांना नाटक बसवावं. ज्यावेळी तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुमच्या विद्याचा कॉन्फिडन्स येईल पण चांगल्या कॅमेरासमोर तुम्ही धाडसाने उभं राहू शकाल किंवा आपल्यासमोर अमिताभ बच्चन जरी उभं राहिले तर आपल्या ऍक्टिंग करायला तरी आपल्याला प्रेशर येणार. आपला पाया करायचा असेल तर आपण रंगभूमीवर आपण करत असताना अभिनयाची आपणच चाचणी घेणं गरजेचं आहे. आणि त्यातून भविष्यात आपली चांगली कलाकृती किंवा एक चांगला कलाकार म्हणून आपण पुढे येईल. निश्चित मला खात्री या परिसरात आणि आज पुढे कलाकार आले बरेच पोटेन्शियल. कोण कॉमेडी करतो, कोण सिरियसमध्ये, कोण काय करतो, अशा वेगवेगळ्या कलाकृती आहेत. तर या कलाकृती बाहेर आल्या पाहिजे आणि त्याला एक चांगली चालना मिळाली पाहिजे. यामध्ये बोलतात की मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ टिंकू सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची मान्यताप्राप्त संस्था आहे. मी तुम्हाला भविष्यात कलाकार म्हणून कुठले रेकग्नायझेशन पाहिजे तर महामंडळाचा सभासद होणं गरजेचं आहे. मी एक प्रश्न विचारतो यातून चित्रपट महामंडळाचे सभासद किती त्यांनी जर आठवतो का त्यांच्याकडे कार्ड आहे बघा पाहिलं 8-10 लोक सुद्धा नाही. मी सांगते तात्पर्य की मी सुरुवात करताय की आज पर्टिक्युलर याचे डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहेत त्यांना मी आवाज सांगेल की आपल्या टीमला तुम्ही पहिले चित्रपट महामंडळाचा सभासद करा. त्यांना एक तुम्हाला गॅरंटी भेटेल, एक कवच भेटेल. कुठलीही काही अडचण आली चित्रपट महामंडळ सॉल्व्ह करतो. भविष्यात तुम्हाला गव्हर्नमेंट घर पाहिजे, गव्हर्नमेंट पेन्शन पाहिजे, सबसिडी पाहिजे किंवा आर्टिस्ट म्हणून रेकग्नायझेशन पाहिजे असेल तर तुम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सभासद आहे का हे पाहिजे. त्याच्यामुळे कार्ड फार महत्वाचं आहे. तुम्ही कार्ड काढा. तुम्हाला काही अडचण वाटली
अनुभव सुद्धा इथे जास्त टिकत नाही. त्यामुळे कष्ट केल्याशिवाय करायचे एवढंच मी बोलतो. आणि सर्वांना सर्व आजचे सगळे जे होते ते सर्वांना शुभेच्छा देतो. भविष्यात कधीही मला काय पाहिजे काही गरज लागेल कधीही मला बोलतो. थँक्यू अँड ऑल द बेस्ट. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही म्हणल्याप्रमाणे की कलाकारांचं चित्रपट महामंडळाचं आर्टिस्ट कार्ड असेल, निर्माता कार्ड असेल, तर नक्कीच आम्ही सर्व निर्माते दिग्दर्शक कलाकारांना ते सांगू आणि कार्ड काढण्याचा प्रयत्न करू. यानंतर वेगवेगळ्या कलाकारांचा सत्कार या ठिकाणी होईल. सर्वप्रथम लेखक आणि दिग्दर्शक रंगभूमी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सन्माननीय विकास जाधव सर यांना मी स्टेजवर बोलावते. विकास जाधव सर यांचा सत्कार सन्माननीय मेघराज राजभोसले यांनी प्रभाषण केला विनंती करते. या ठिकाणी आगामी चित्रपट रंगबाजीचे लेखक दिग्दर्शक मान्य विकास जाधव यांचा सत्कार मान्य यांच्या हस्ते होते. यानंतर कल्पेश जगताप यांना स्टेजवर विनंती करते. किरण पवार सिनेमॅटोग्राफर बातमीकर किरण पवार यांना स्टेजवर विनंती करते. नावपूर्ण असं नाव म्हणजेच किरण पवार त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर सुंदरीचे निर्मिती व्यवस्थापक रत्नदीप पडे, बबलू आप्पा, विक्रम माने. त्यानंतर तयार व्हायचे चला पटपट झालं. स्वप्नील राऊत चला पटकन. प्रेमवारी प्रोडक्शन, बालमित्र, योगेश नलावरे, बबलू आप्पा आणि सुंदरीचे आतापर्यंत 50 एपिसोड यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच बारामती तालुक्यातून हिंदी निर्मिती चित्रपट करणारे रणजितजी डोळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. लॉकडाऊन सिनेमा तसेच झंझट मराठी चित्रपटाचे निर्माते त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय.
त्यानंतर सामाजिक क्षेत्रातील उद्योजक त्यानंतर चित्रात गायकवाड लेखक त्यांना मी स्टेजवर निमंत्रित करते. गायकवाड यांनी आतापर्यंत बऱ्याच वेबसिरीज चित्रपट जेव्हा लक्ष ठेवा आता लवकरच चित्रपट लिहिलेला आहे लवकरच ते आपल्याला पाहायला भेटेल. यानंतर चेतन सांगरे दिग्दर्शक, योगेश यादव सोळस्कर आणि श्रीकांत राय यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. प्रमोद पानसरे NCT बारामती तालुका पदाधिकारी, त्याचबरोबर योगेश गरुडा पुढे सलाम सिंगर अक्षय वाघमोडे सिनेमॅटोग्राफर, त्याचबरोबर अमोल कॅमेरामन, विनोद साळे, रत्नमेघ आस, साखळी, पॅडी भरणे, युनिक डिझाईन, राहुल वाघमोडे, राहुल आणि त्याचबरोबर मोरया ग्राफिक्स. त्यानंतर गरुडा मुळे त्याचा सत्कार होता. शिंदे शाखेचे सिंगर गरुडा मुळे यांचा सत्कार होता. त्यानंतर रोहिणी कुचेकर, शारदा ऋषीवाणीच्या देविका, त्याचबरोबर रवींद्र गवळे, प्रताप थोरात कोरिओग्राफर, शेखर कोहाळे आणि शुभम पाटणकर, राज मनिया स्टील फोटोग्राफर, राज मोहम्मद मनिया, शुभम पाटणकर, शेखर कोहाळे, रवींद्र लोकरे, एडिटर, त्यानंतर प्रताप थोरात कोरिओग्राफर आणि रोहिणी कुचेकर
ठिकाणी राहुल सलगर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत. यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पानसरे, योगेश यादव सोळस्कर आणि श्रीकांत राय यांना मी विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. प्रमोद पानसरे NCP बारामती तालुका पदाधिकारी, त्याचबरोबर योगेश सोळस्कर सचिव समर्थ प्रतिष्ठान पुणे आणि श्रीकांत राय अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष कलाक्षेत्रामध्ये आमचं योगदान श्रीकांत राणे. तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सोळस्कर सर समर्थ प्रतिष्ठान पुणे तसेच राहुल सलगर उद्योजक चौकुला त्यांनाही या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी कृपया स्टेजवर यावं. प्रमोद पानसरे IIT बारामती चे अध्यक्ष गणेश खरात, प्रोफेसर या ठिकाणी राहुल सलगर उद्योजक त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर प्राध्यापक नवनाळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. तर मॅडम माझं आल्यापासून खूप कौतुक केलं. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ अध्यक्ष माननीय विकास राजी भोसले सर, समर्थ फिल्म प्रोडक्शन आणि ट्रेडमार्क प्रोडक्शनचे किरण कांते, माझे सहकारी मित्र आणि समस्त बारामती सगळ्यांना नमस्कार. नाटक, वेब सिरीज, सिरियल, उपचित्रपट यापैकी कोणतंही माध्यम असो, यामध्ये टिकून राहणं आणि लक्षात ठेवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि हे काम किरण सर अत्यंत मन लावून करतात त्याच्या शब्दासाठी. किरण सर, थँक्यू सो मच. तुम्हाला बारामतीमध्ये इन्व्हाइट केलं, इतका छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि खूप मजा आली सगळ्यांना भेटून. इचलकरंजी, पुणे, मुंबई, कोल्हापूरमध्ये काम केल्यानंतर लवकरच बारामतीमध्ये काम करण्याचा योग येईल. काय किरण सर? थँक्यू सो मच किरण सर. इतकं छान कौतुक केलं की माझं आज आणि कुठेतरी ते सरकारी लागले. तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. एक्साइज पोलीस डिपार्टमेंट चंद्रकांत इंगळे यांचा एक सन्मान होते. एक्साइज डिपार्टमेंट पुणे यांच्या हस्ते पोलीस क्षेत्रातील आपले महाराष्ट्र पोलीस दानव साहेब त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. सानप साहेबांचा
यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच गावडे साहेब आणि तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये एक उद्योजक म्हणून नारायण मोरे, प्रकाश गावडे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तसेच आजची कार्यक्रमाची जी रंगत आणली ते निवेदिका मॅडम, सातव मॅडम यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच गणेश मदने, सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. यापुढे अजून कार्यक्रम बाकी आहे. निवेदिका सातव मॅडम आपल्या शैलीतून इतरांना अनुमोदित करतात, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कसं कॅमेरा असं तर तुम्ही पण आलं पाहिजे कॅमेरा. कार्यक्रमाला उपस्थित असलेले पत्रकार बांधव, लोकमतचे पत्रकार संजय गावडे, धुमाळसर पुढारीचे कल्याण पाचरणे, हे सकाळचे सर्वांनी पुढे यावं. योगेश भोसले पुण्यनगरी, तसंच नवीन पठाण TV9 रिपोर्टर, तसेच सोशल मीडिया महेश जगताप, बारामती तालुका, अजिंक्य साखर साप्ताहिक अभ्यक्त, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. भीमसेन जाधव, काशीनाथ पिंगळे त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. रोहित काटे, गाव दर्पण न्यूज, आपले सूरज देवकाते, राष्ट्र सहाय्यक पत्रकार, प्रदीप जगताळे, सक्षम पोलीस स्टँड, सूरज देवकाते, राष्ट्र सह्याद्री, आणि योगेशजी भोसले पुढारी पत्रकार, विजय कुमार गायकवाड, कृपया आपला सन्मान करून द्यायचे. रुद्र गावडे पत्रकार, त्यांचे या ठिकाणी सन्मान होतोय.
सर्वांना सूचना आहे, कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना अल्पोपहार दिला जाईल. कोणीही अल्पोपहार न घेता जाऊ नये ही विनंती. सर्वांना विनंती आहे की आपण भोजन व्यवस्था केलेली आहे, तुम्ही थांबावं. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित दाखवली, त्यामुळं संपूर्ण टीमच्या वतीनं निर्माण नात्याने सर्वांना मनापासून असं आभार